घरी गेलं की आता आमच्या काही आई वडील नसल्यामुळं आमची आजी घरी असते, आमच्या आई बायकोपाशी आमची आजी घरी असते. मग मी कीर्तनावरून गेलो, दरवाजा उघडला, लगेच म्हातारी आमची म्हणणार, आजी आलास? मी म्हणलं हो, बस इथं. मी म्हणलं बाई, आम्ही बाई म्हणतो. म्हणलं 2 वाजलेत, मला झोपू दे, सकाळी बोलू. नाही सकाळी मी उठायच्या आधी जातोस, बस इथं. मी म्हणलं काय बाई काय झालं, काय सांगाव तुला? मी म्हणलं कुणी मेलं काय? नाही बाबा असलं बोल जाऊ नको. आम्ही म्हणलं झालं काय मग, काय झालं काय तुला नेमकं एवढं एवढ्या? काय सांगावा महाराज? मी म्हणलं झालं काय? हेच. म्हणलं हेच म्हणजे काय? हे तुझ्या बायकोच रोज घरानं करणार, रोज मायापाशी बायकोच. मी म्हणलं बाई काय झालं आमच्या माझ्या बायकोचं? काय झालं काय झालं काय सांगा? इतकी भगुन भरून भाजी फेकून दिली. मुठीनं शेंगदाणे टाकायली, तेल तर पाण्यावानी टाकायली, नुसतं वाटोळं करायली, नुसतं वाटोळं करायला लागली. मी आमच्या आजीला जवळ बसविलं. मी म्हणलं बाई इथं बस. मी म्हणलं तुला काय करायचंय? आणून देणारा मी, करणारी माझी बायको. तुला आणून द्यायचंय का? तुला काय करायचंय? हे बघ, तुला जर वेळेवर चहा नाही मिळाला, वेळेवर जेवायला नाही मिळालं, तर मग मला तू तिचं घरानं कर. पण तिनं किती वाटुळं केलं आणि काय केलं हे मला सांग जाऊ नको. हे आता तुमचा काळ गेला, आता पहिला काळ गेलेला, आता ती काळ राहिलेला नाही. कशासाठी घरानं कधीच? हे फक्त मी माझ्या म्हातारीवर घेऊन इथल्या डांगऱ्याचं सांगायलो, हे ध्यानात ठेवा, बाकी काही नाही. मला गावातल्या म्हाताऱ्याला आणि म्हातारीला सांगायचंय, म्हाताऱ्याला आणि म्हातारीला सांगायचंय, तुमचा काळ गेला आता. हा, हिनं असंच केलं आणि तिनं तसंच केलं, काय करायचं? हे काय नाही चुकीचं आहे का सांगायला? का करायचंय? त्या पोराची होती कुंडी, त्या पोराची अडचण होती दुनियाची. बायको कोण बोलायला जावा तर माय नीट बोलत नाही, आणि माय कोण बोलायला जावा तर बायको भाकरवाडीत. लय त्याच्या मधल्यामध्ये झुरत आहे पोरग. ते बायकोची बाजू जर घेतली रे बाबा, आई तुला काय करायचं का? हा, तू बी अशीच आहेस, मला माहिती तुझी चूक आहे, असं जर पोरग म्हणलं रे बाबा, माय तर हातात हलकीच घेती बघा, हलकीच घेणार. गावातच हौसा काकू आमचा पप्या बैल झाला, बैल बैल बैल, कुठं बी सांगत बसणार 4 आमचा पप्या का असा होता का काय. शब्दाच्या पुढं नव्हता, माझ्या शब्दाच्या ह्या कीर सुनीनं आमचा पप्या बिघडून टाकला. म्हणतात का नाहीत म्हणत? हा, तुमचा मुर्दा बसविला तुमचा, होय गे म्हणत नाहीत का? होय गे, काय करायचंय काय तुम्हाला? तुम्हाला वेळेवर जर भाकर खायला नाही मिळाली, चहा नाही मिळाला, तर मग पोरापशी सुनाचं घरानं करायचंय. म्हातारे हो, ऐकायला लागलात का? पोरगा इकडून तिकडून आलं, तुझी बायको अशी ते, तुझी बायको तशी, का करायचं तुला? सुना कशा खुश झाल्यात बघा ना. सुना सुना म्हणल्या बरं झालं म्हाताऱ्या झटकिली. हे महाराज दरवर्षी आणि काय करायचं काय तुम्हाला? बरं 1 मिनिट थांबा, हसण्यासाठी ठीक आहे, पण जुन्या माणसाने सांगा हे चुकीचं आहे का माझं बोलणं? हा, चुकीचं आहे का हे? माणसाने सांगा चुकीचं आहे. त्या पोराची अडचण होती ना महाराज. काळ बदलून गेलाय. माझा मुद्दा ह्याच्या पुढे, माझं एवढं थांबलं नाही बरं का, ह्याच्या पुढे जायचंय मला, माझा मुद्दा पुढे. त्या आमच्या म्हातारीला जवळ बसून घेतलं आणि मला सांगितलं, बाई आता नीट ऐका, तुला तुला काय करायचंय? म्हणलं बाई तुला काय घेणं देणं? त्यावेळेला आमच्या म्हातारीनं जवळ बसविलं मला. आमच्या म्हातारीच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. आमच्या म्हातारीचे डोळे पाणावले आमच्या आजीचे. आमची आजी म्हणली, महाराज इथं बस. आमची आजी म्हणली, बाबू मला तुझ्या संसाराशी काही घेणं देणं नाही, आणून देणारा तूच, करणारी तुझी बायको आहे. मला वेळेवर चहा मिळतोय, पाणी मिळते, मला सगळं मिळते रे. म्हणलं बाई मग तक्रार का करतीस ग? आमची आजी डोळे भरून आले. काय म्हणली माहिती का? लहान होतास 5 वर्षाचा तेव्हा तुझी माय मिळती, 7 वर्षाचा होतास तो बाप मिळता, आणि म्या लहानाचं मोठं तुला म्या केलंय. आळंदीला जायचं होतं तुला, आळंदीला शिकायला, तेव्हा 1.5 पोत
ज्वारी इकून मी तुला आळंदीला जाय पैसे दिलते. मला तुझ्या संसाराशी काही घेणं देणं नाही बाबा. आमची आजी म्हणाली बर का, मला तुझ्या संसाराशी काही घेणं देणं नाही, पण बाजरीच्या कण्या करून खाऊ घातलेल्या आहेत. आपली एवढी गरिबी होती, आता तुमच्याकडे पैसा आलाय. जेव्हा गरिबी होती तेव्हा कण्या खाऊ घातलेल्या, 2-2 दिवसाच्या शिळ्या भाकरी, इटलेलं अन्न मी खाल्लेलं. माझ्या तुझ्या संसाराचा काही संबंध नाही, पण वाटुळं झालेलं मला माझ्या डोळ्यानं बघू वाटत नाही. दृष्टांत कळाला का? दृष्टांत माझा संपला. संतांना विचारलं तुमचा लोकांचा अर्थार्थी काय संबंध आहे की तुम्ही इथं आलात? संतांनी सांगितलं माझा आणि लोकांचा संबंध काही नाही, फक्त वाम मार्गाला चाललेला समाज मला डोळ्यानं बघू वाटत नाही. बुडत है जाना ना देखवी डोळा, 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 न देखवे डोळा, बुडत है जाना ना देखवी डोळा, हे बुडत है जाना ना देखवी डोळा. ये तो कनवाला मनोनिया, ये तो कनवाला मनोनिया, बुडत है जाना ना देखवी डोळा, बुडत है जाना ना देखवी डोळा. हे बुडत है जाना ना देखवी डोळा, बुडत है जाना ना देखवी डोळा, देखवी डोळा, देखवी. विठोबार कुमार, हो पार कुमार, पार कुमार, हो पार पार कुमार, हो पार हरी हरी ठोपार. तुमच्या लक्षात आलं ना मला काय सांगायचं ती? जसं आमची आजी म्हणली की वाटुळं झालं माझा आणि तुझ्या संसाराचा काही संबंध नाही, पण वाटुळं झालेलं देखवत नाही. संतांना विचारलं तुमचा लोकाचा काय संबंध आहे? संतांनी सांगितलं बुडत हे जन न देखवे ढोळा, येतो कळवळा म्हणून या. समाजाकडे संतांनी नजर टाकली त्यावेळेला समाज हा अधोगतीला चाललेला दिसला. महाराज ज्ञानोबा म्हणतात ना काय, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तू गोडू जीवाशी झाला. परमार्थ गोड आहे, लोकाला कडू वाटायला. संसार कडू आहे, लोकाला गोड वाटायला. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कल्टदारे, रोकडे रोमांच कल्टदारे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कल्टदारे, रोकडे रोमांच कल्टदारे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. संतांना प्रपंच कडू आहे, पण तुमच्या माझ्यासाठी प्रपंच कसा आहे? गोड आहे. ज्ञानोबा म्हणतात ना सायासे करी विषय लिंब बहु गोडी आला, विषय लिंब बहु गोड आला, भजन गुळ तो मज कडू झाला, सज्जन तो कडू कडू झाला. वित्त हानिका गळा झेंडू आला, वित्त हरिता गळा शेंडू आला. अशुद्ध अशुची आहे नदी गरुळावो, अशुद्ध अशुची आहे नदी गरुळावो, लोभ सर्प डंकाला करू का, लोभ सर्प डंकाला करू का, हो
लोभ सर्प डंकला करू काय लोभ सर्प डंकला करू काय शाबास, वा. राहून राहून डाव हाणलावा. कसं वाटायलंय आता अनिरुद्ध वा कसं वाटायला आता माऊली कसं वाटायलंय बरत कसं रे आम्ही गायक येत ना आम्ही फलाने येत बिस्ताने येत आम्ही कुकू लावून आणलेले अरे काही वेळेला तालमीमध्ये काही पहिलवानं लंगुटी लाव लाव बेजार असते गप कुणी चड्या मुडपू डाव हाणत असते हाणते का नाही डाव हाणला राईट उगा फिटिंगचं प्रमाण हा काय सुरुवात विषय लिंब बहुगोडी आला. त्या बाका आता नीट ऐका अंदामान सांगा विषय लिंब बहुगोडी आला भजन गुळ हा, मी सांगा भजन गुळ मज कडू झाला. त्या बाका याचा अर्थ एकच आहे विषय लिंब बहु गोड झाला म्हणजे लिंब कडू आहे लिंबू कसे खायला लिंब कडू ती गोड झालं आणि भजन ही गोड आहे ती कसं वाटायलंय कडू पुढं वित्त हानीचा गळा झेंडू आला. वित्त हानीता गळा झेंडू आला अशुद्ध असुची आहे ती गरुळाव वा आणि द्रौपद लोभ सर्प डंकाला करू का. लक्षात आलं का नाही याचे संसाराच्या संदर्भाने हे सगळं प्रमाण आहेत महाराज हा याचा अर्थ एकच आहे की लिंब गोड वाटायला आणि गुळ कडू वाटायला लागला. अर्थ एकच आहे माझ्याकडे लक्ष द्या परमार्थाच्या बाबतीत बी तसंच आहे जेवढं चांगलंय जेवढं निकय तेवढं बघा तुम्ही दूध कसं आहे निकय ना दूध खाणं चांगलं का नाही आपण म्हणलं दूध घेता का काय करा दूध लय तोंड हे दूध तुम्ही काय करा थोडी चटणी तेल आणि मिरचीचा ठेसा तेव्हा काय दलिंद राहू लागेल खायलाच कळायला पाहिजे महाराज मला सांगा अशा गरम बाजरीच्या भाकरी पाहिजे कडक उगत ताप चुलीवर बनविलेल्या अशा फुगलेल्या भाकर आणि तापलेलं लाल बुंद असं दूध पाहिजे असं आणि तोंडी लावायला हा खाण्याचं कसं कळत लगे खाण्याचं लय कळत लगे हा लगे ठेसा लगे तोंडी लावायला आणि रातचा आपण कोणता होता काय की माय खाण्याचं लय कळत आहे माणसाला लगे लगे इकडे लक्ष द्या याचा अर्थ एकच आहे परमार्थ गोड आहे संतांनी नजर टाकली आणि लक्षात आलं अर मूळ मार्ग सोडून समाज दुसऱ्याच मार्गाने चाललाय कळायला लागले का नाही हा मग मार्ग सोडून दिला आणि दुसऱ्या मार्गाला लागलेत तर आपण इथं उपकार करण्यासाठी आलो तर यांना सण मार्गाला लावणं हे आपलं काम आहे हा बरोबर आहे का याचा अर्थ एकच मग संतांनी समाजाकडे नजर टाकली आणि नजर टाकल्याबरोबर लक्षात आलं बुडत हे जन न देखवे डोळा समाजा दोगतीला चाललेलं डोळ्यानं बघू वाटाना आणि म्हणून येतो कळवळा म्हणून किंवा येतो हिताचा हिताचाला संतांना कळवळा येतो अधोगतीला चालणारा समाज लोकांकडं लोक संतांना बरं वाटत नाही आता कसं आहे एक शेवटचा मुद्दा सांगतो लय बोर नाही व्हायला हा मग काय नाही बरं चाललंय ना भाषा कळायला लागली ना कसं आहे मी नवीन आलो तुमच्या गावात हो जर आगाव आहे ना हे हो जर सरकट आहे तिथं आलतो मी एकदा इथं जरा नवीन आहे कसं आहे आम्ही गेलतो कर्नाटक बाउंड्रीवर आणि मला म्हणले महाराज बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या ह्यांच्या गावाकडं उदगीरकडं बरं झालं वेळेवर आल्या मी खालीवर बघायला लागलो मेलो धोतर असून आल्या माझ्या डोक्यात गडबडीने साडी आली काय गुंडाळून बायको सकाळी सकाळी निघालेलो काय आलंय ह्यांच्या गावाकडली भाषा भारी महाराज हा कुठवर आल्या काय करू ना हा तिकडे तुमच्या तिकडे तसंच लपवायला काय करलो लाव काय नाव की कस करलो लाव की असं कस करलो तारीख देतो म्हणला दिली नाव तारीख असं कसं भाषेत बदल असं काही नाही ना आपल्याकडे कळायला लागली ना हा माझ्याकडे लक्ष द्या कसं असते संत कशासाठी आले इथं पटकन बोलायचं शेवटचा मुद्दा उपकारासाठी आणि समाज अधोगतीला चालले त्यांना काय झालं नाही देखवलं नाही सरळ सरळ देखवलं नाही पण आता कसं आहे नीट आहे काही महत्वाचा मुद्दा आहे तू कोबरायच्या बाबतीत लोकांनी असं बऱ्याचदा असं असते बघा काय वरून एक ना आतलं मध्ये एक असतं वरून काय महाराज
कीर्तन म्हणजे कीर्तन झालं बघा चांगलं तोंडावं आणि मी निघून गेलो नालायक असली दोन तोंडी मांडूळ असतील काही काही कोण्या बी गावात जा बरोबर आहे का नाही हे बघा गायक माझं सगळ्यांनी ऐका गायक वादक कीर्तनकार कथाकार कलाकार कोणी बी आपल्या गावात इथं बोललेलं असू द्या त्याचं कीर्तन त्याची कथा त्याचं वाजविणं त्याचं गाणं तुम्हाला जर आवडलं नाही नीट ऐका तर त्याला नावं ठेवायचे नाही हा वेळ प्रसंगाला त्याला पुढच्या वर्षी बोलवायचं नाही पण आपल्या तोंडानं वाईट म्हणायचं नाही ही निंदा केली की नरकाला जावं लागतं म्हणून निंदा मत करना किसी की सच्ची बात सबीर जी म्हणून निंदा करायची ना हा एकच आहे साठे महाराज कीर्तन आवडलं नाही तुम्हाला ठीक आहे पुढल्या वर्षीची बैठक बसली असं नाही म्हणायचं त्याचं नाही मला पटलं त्याला नाही बोला असं नाही म्हणायचं तोंडावर यायचं नाही बैठक बसली कुणी जर म्हणलं ना कोण कीर्तनकार साठे महाराजच घ्यायचं लगेच ज्याला आवडलं नाही त्यांना असं म्हणायचं कसं आहे साठे महाराज चांगले कीर्तनकार आहे इथून सुरू करायचं नंबर 1 पण माझं म्हणणं असं आहे झालंय त्यांचं गेल्या वर्षी नवीन नवीन आणा कळायला लागले का नाही सूत्र कळालं का नाही देशमुख पाटील कळालं का नाही ही अशी पद्धत वापरी जाओ ह्याच्यामुळं माणूस तोंडावर येत नाही कळालं का आणि तुम्ही म्हणला ना त्याचा कीर्तन म्हणल्यावर मी पट्टी देत नाही तेवढी रेकॉर्डिंग करून मला पाठवते कोणतरी आणि दुसऱ्या पार्टीवर मग माझं कीर्तन घेणार मला तिथं सांगणार की मी त्याला मग बोलणार कळालं का नाही कळालं तुमच्या काय काय म्हणायला लागलेत मांडल्यामध्ये खरं वाई खालीवरीचा नाद असते ना काय कायला इमानदारीने सूत्र पाळायचं कधीच वाईट ह्या तोंडानं वाईट कधी म्हणायचं नाही माणूस डोळे येत असतो राजकारणाची पद्धत हीच वापरायची असं वरून विरोध कधीच करायचं नाही काय आतल्यात करायचंय त्यातल्यात मतदानाच्या टायमाला पण दोघं बी दिसले अण्णा लक्षात मी तुमचाच आहे वेगळा आहे का तिकडून आलं तिकडला आला दादा हो 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 करायचं तीच करायचं पण तोंडावर यायचं नाही कळायला लागलंय का असं ध्यानात ठेवायचं मग तू को बरं म्हणले माझ्या बाबतीत असं काही खालीवर होऊ नये काय आहे रे उपकार करण्यासाठी आले उपकार 2 बायका केल्या उपकार तू कोणाची 2 बायका ना ह्याच काय पत्रिका होती पत्रिका 2 बायका केल्या कशाचं काय रे उगा म्हणायला नाही तर कशाचं उगा कुणी म्हणू नये माझ्या बाबतीत असं कुणी म्हणू नये मी उपकार करण्यासाठी आलो का कशासाठी आलो पण हे तुम्हाला इथं नाही कळणार पण माझी मला तरी कळलं ना मी ज्या वेळेला वर जाईन आता नीट ऐका माणूस ज्या वेळेला इथून वर जातो देवाच्या दारात कुठे जातो आता ती स्वर्गातलं सांगतो तुम्हाला स्वर्गच उभा करतो माझ्याकडे लक्ष द्या फक्त हा इकडे लक्ष द्या तुम्ही तिथं वर गेलात की असं सिंहासन आहे तुम्ही सारखा बाजूला हो का ते भागवत सिंहासन बघितलं का त्या सिंहासनावर देव बसलेला देव वर हा डाव्या हाताला नरक आहे आणि उजव्या हाताला स्वर्ग आहे हो का देव तिथं बसलेला आणि इकडे डाव्या हाताला आणि उजव्या हाताला आणि इथं जी ताई बसल्यात ना ताई जिथं बसल्यात तिथं एक माणूस वहीन पेन घेऊन बसलेला त्या बघा चित्रगुप्त त्याच्याकडे एवढं असे त्या वह्याच आहेत त्याच्याकडे आणि मग मान तिथं देव बसलेला बरं का इकडून नरक इथं दरवाजा इथं या स्वर्ग इकडून दरवाजा इथं त्या दरवाज्यावर चित्रगुप्त या कळालं का आता इकडे लक्ष द्या आणि त्याच्यापेक्षा अशी फाईल या माणूस गेला जीव किती दारात उभा राहणार हात जोडून असा तिथं देव असा आणि इकडून नरक इकडून स्वर्ग इथं चित्र मग ती जीव येणार ना हात जोडणार देवा लगेच ती देव म्हणा आले का या 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 लय लवकर आले पेलो होतो बर बर पेल्यामुळं पेलो लोणारला आणि किनीच्या पुढं आलो धडकलो ठीक 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 या 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 मग ती जीव म्हणणार देवा डाव्या हाताला जाऊ का उजव्या हाताला जाऊ मग जेवढे चांगले कामं तेवढे उजव्या हातानं आणि वाईट कामं डाव्या हातानं देवा डाव्या हाताला का उजव्या हाताला म्हणजे स्वर्गात का नरकात आणि मग ती जीव असं इथं हात जोडून उभा राहणार त्याच्यावर त्याला ती साखळीनं बांधलेलं ती साखळी एक जणाच्या हातात कुणाच्या बघ म्हणणार देवा ह्याचं कसं करायचं कोण म्हणणार यम कुणाचं त्या जीवाचं
मग लगेच अशी इकडं नजर फिरणार. हा चित्रगुप्ता चित्रगुप्ता बघा ह्याचं कसं आहे ती. मग ती जीवाला तिकडे घेऊन जाणार. मग ती अशी फाईल काढणार अशी. हा अशी फाईल काढणार. कुठला आहेस? देवा मी वजरचा. वजर वजर आगाव का सरकट? आगाव वजरचा आहे. बर 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 चित्रगुप्त विचारणार. मग चित्रगुप्त पहिलं काढणं त्याच्याकडे देशाचं दप्तर आहे. जगाचं दप्तर आहे. कुणाचं? मग ती पहिली वही काढणार. भारत देश. भारत देश. ही भारत देश. भारतच आहे का? हा पाकिस्तान. हा ही भारत. ही तर भारत आहे. भारत. हा ही भारत देश. हा हा काय म्हणलास? भारत देश. महाराष्ट्र. महाराष्ट्र. महाराष्ट्र विदर्भ वाटत. खानदेश आहे. हा ही भारत हे महाराष्ट्र. हा आता काय काढायचं? मराठवाडा. 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 विदर्भ. विदर्भात आहे काही. हा महाराष्ट्र नाही. मग ही मराठवाड्यातलं ही विदर्भाचं इकडं महागच आहे. हा ही 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 विदर्भ. हा विदर्भ. हा जिल्हा मी बुलढाण्याचा आहे. बुलढाण्याचा आहे. बर बर बर. हा बुलढाणा कुठे हो? पलीकडून जालना आहे ना. जालना इकडे जालना. हा बुलढाणा. बुलढाणा. हा बुलढाणा. बर बर. जिल्हा तालुका तुम्ही कशाला म्हणायला? ते जीव म्हणणार आहे ना. ते म्हणणार देवा मी लोणारचा आहे. लोणार. बर लोणार. ही काय तर लोणार. आणि गाव वजर आगाव. बर बर ठीक आहे ठीक आहे. काय नाव म्हणलास रे? अमुक अमुक. आगावाचा आहेस? हो आगावाचा. लय लवकर आलास. मेवण्याच्या लग्नात पिलो होतो. बर 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 ऐका हो गणित ऐका. मग अशी ती फाईल काढणार आणि मग ती एम म्हणणार चित्रगुप्ता बघ ह्याचं कसं आहे. ती देव म्हणणार हे ना देवा हेच बरं आहे. बरं आहे ह्याचं पंगत बी घातलेली आहे ना. चांगलं चांगलं चांगलं. पुढचं पान बघ बरं. पुढचं पान. हां देवा ह्याच्या बरं आहे बरं आहे बरं आहे देवा. पट्टी बी दिली ती देवा. दिली दिली काय दिली. हे बघा एक वाक्य नीट ऐका. तुम्ही इथं किती बी वाईट वागा, किती बी कुचकेवाने वागा, कसं बी करा, कुणाला बी लपवून काम करा, तुमचा जशाच त्याचा फोटो काढला जाणार आहे आणि वरी चित्रगुप्त तुम्हाला दाखविणार आहे तू असं वागलास का. त्याच्यामुळे इथं दारू पितानी वाईट वागताना विचार करायचा. इथं लांबच्या धाब्यावर जाऊन पिताना पण तिथं देव फोटोच काढतो आणि तिथं सीसीटीव्ही दाखविणार तुम्हाला. ह्या बा हे तुझं पातकीकरिता पुढे आहे पुस्तक. काय उत्तर देता होशील तू. आता बघा कुठवर आलतात आपलं. दुसरं पान. दुसरं पान. देवा ह्याचं बरं आहे पट्टी बी दिली आहे ना. वर्गाने बी दिलेली बरं का. पंगत बी घातली होती. हो हो हो. भागवताला बायको जात होती मी. बर 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 बायको का ना काय का ना. हाय चला हाय हाय काय काय हाय. बर 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 बर. हा बरं आहे मग देवा ह्याला थांबा थांबा पुढचं. हा अबा बाबा देवा ह्यानं पंगत घातली. सप्ता कराय बी पुढंच होता पण काला झाले अंग ताटले म्हणून पिऊन आलता. ह्याला नरकाटा. ह्याला नरकाटा. कळायला लागले का? पेलता का हे काला झाले. हो हो देवा सप्त्याला पुढं पुढं हेच करायचा आणि पुन्हा काला झाले पिऊन आलता असं आहे का. बर पण पंगत हाय. पंगत हाय पण चांगलं चांगलं चांगलं. पुढचं नाही इकडून इकडून इकडून. हां बरं इथं बी द्यावा. हो वारकरी जीव घातलेले तर महाराजाला बी पंक्तीला जेवाय नेल तर हो सगळं व्यवस्थित आहे देवा. काय नाही. हो हो हाय पण देवा हे ना ग्रामपंचायतच्या मतदानात मतदानाचे 500 घेतले होते. ह्याला नरकात टाक. ह्याला नरकात टाक. ह्याला मतदानाचे पैसे घेतले ते नरकात जाते माणूस.
ही अशी तिथं चौकशी होणार आहे. कुठं? वरी झडती होणार आहे, झडती, माणसाची झडती. आणि ज्या वेळेला झडती होईल त्यावेळेला माणसाचं सगळं तिथं निघत असतं. तुकोबाराय म्हणले मी इथं नाही कळायचं, पण माझी झडती घ्यायच्या टायमाला माझे डोळे बघत येईल ना. खातीला डोळे तुका म्हणे